आज कथासागरच्या 131व्या भागात आपण प्रवेश करतो आणि आजच्या गोष्टीचं नाव आहे वादा निभाएंगे. खरं तर दर शनिवारी आपण स्वातंत्र्य लढ्याच्या गोष्टी ऐकत असतो. गेल्या वेळेला आपण साधूंचा संघर्ष ऐकला आणि यावेळेला तो मी कंटिन्यू करणार होते. पण मधल्या काळात हा जो संग्राम आहे ना, तो आपल्याला लढायचा आहे आणि म्हणून मी मध्येच हे तुमच्याशी आज जरा थोडं म्हटलं तर वेगळं, म्हटलं तर त्याच याच्यामधली गोष्ट सांगायचा प्रयत्न करते. ही खरी गोष्ट नाही आहे, तर तुमची आणि माझी जबाबदारी आहे. प्रत्येक जी मागची पिढी असते ना, ती नव्या येणाऱ्या पिढीला काही वारसा देत असते. त्याच्यामध्ये वारसा हक्काने मिळालेले घरदार, पैसा, संपत्ती हे जसं असतं, पैसा, प्रतिष्ठा, त्याचबरोबर आपल्याला काही कर्तव्यही निभावायची असतात. आणि हे कर्तव्य कोणतं आहे आणि ते कसं आपण निभावणार आहोत, तो मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. याला खरं तर निमित्त झालं ते म्हणजे गेल्या आठवड्यातल्या 26 तारखेला विजय दिवस जो साजरा झाला, तो कारगिल संघर्ष 22 वर्षापूर्वी थांबला आणि त्यानिमित्ताने मी लिहिलेल्या अशक्य ते शक्य या पुस्तकाचं प्रकाशन त्या दिवशी झालं. मला वाटतं या संदर्भातली लिंक सगळ्यांकडे गेली असेल. ते कसं झालं प्रकाशन आणि त्याचबरोबर शाळेमध्ये जो कार्यक्रम संस्थेने अरेंज केला होता त्याचीही लिंक तुम्हाला गेली असेल, मिळाली असेल. पण तेवढ्यापुरतं हे मर्यादित नाही आहे. तर हे पुस्तक प्रकाशन करण्यामागे जसं ह्या कारगिलच्या युद्धामध्ये पुस्तकात नेमकं काय काय आहे, तर कारगिल युद्ध कसं घडलं, का घडलं, कोणी कोणी भाग घेतला त्याच्यामध्ये, आपल्याला जी ठराविक नावं आहेत तेवढीच आहेत की त्याच्यामध्ये मग कितीतरी डॉक्टर्स होते, इंजिनियर्स होते, टेक्निशियन्स होते, रोड सेफ्टीवाले होते, पोलीस होते, एअर एव्हिएशनवाले होते, आर्मी होती, नेव्ही होती, एअरफोर्स होता, आणखीन कोण कोण, आवा संघटना, सगळ्यांनी हजारो हात राबत होते. मात्र याची आपल्याला कल्पना नसते. आणि ह्या पुस्तकाचा प्रवास मी तुम्हाला आज सांगणार आहे, एवढ्यासाठी सांगणार आहे की ह्या पुस्तकाच्या प्रवासात अक्षरशः सगळ्या भारताने मला मदत केलेली आहे. कारगिलचं हे पुस्तक जर तुम्ही उघडलं आणि त्यात जर बघितलं ना, तर कारगिल जे योद्धे आहेत ना, त्याच्यामधले योद्धे काही जम्मूचे आहेत, काही पंजाब, काही राजस्थान, काही गुजरात, काही केरळा, काही आंध्र प्रदेश, काही तामिळनाडू, सगळ्या अगदी नॉर्थ ईस्टमधले मेघालय, नागालँड, सगळ्या भागामधले तुम्हाला एक तरी प्रतिनिधी कोण ना कोण मिळेलच मिळेल. याच्याशिवाय हे पुस्तक प्रक्रिया जी होती त्याच्यामध्ये सुरुवात कधी झाली, तर पुस्तकाची प्रक्रियासुद्धा 22 वर्षापूर्वी सुरू झाली. अगदी सुरुवातीला सौरभ कालिया यांना जेव्हा मारलं गेलं आणि त्यांचा विद्रूप करून देह परत पाठवला गेला, तेव्हा आमचं शिबिर नुकतंच संपलं होतं आणि शिबिराच्या नंतर आम्ही अशीच गप्पा मारत बसलेलो होतो, आढावा घेत होतो. आणि त्यावेळेला नीता खांडेकर त्यांचा फोन आला आणि त्याचबरोबर एक अभ्यंकरबाई होत्या आपल्या, तेव्हा परांजपे विद्यालयात होत्या. आणि मी आणि आमचे विद्यार्थी आम्ही अक्षरशः चर्चगेटवर धावत सुटलो. आमच्यावर विंग कमांडर पारसनीस होते आणि तिथे आम्ही कारगिलचा संघर्ष लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हजारो सह्या गोळा केल्या. सगळीकडे दुसऱ्या दिवशी जाऊन प्रेसमध्ये बातमी झाली आणि मला असं वाटते की जनमानसामध्ये कारगिल संघर्षाविषयी काहीतरी सुरू आहे हे जाणीव करून देण्याची त्यावेळेला आम्ही सुरुवात केली. त्याच्यानंतर अर्थातच कारगिल संघर्ष घडत होता, टी व्हीवर आपण बघत होतो. काही कार्यक्रमांना मी जात होते. त्याच कार्यक्रमापैकी एका कार्यक्रमात अगदी यंग होते त्यावेळेला योगिंदर सिंह, परमवीर चक्र विजेते, हे भेटले. छान भाषण केलं, शब्द लक्षात नाहीत. शेवटचा मात्र त्यांनी जो वादा आमच्याकडून घेतला तो मला चांगला आठवतो. हमसे हुआ वो हमने किया, बाकी बचा वो आपको करना पडेगा. आणि त्याच वेळी मनाशी निश्चय केला, सच्ची बाकी बचा वो हमको करना पड़ेगा और हम वादा करते हैं, हमका वादा निभाएंगे जैसे अपने निभाया था. सुरुवात तर झाली, पण काम काही सोपं नव्हतं ना. मुळामध्ये ती भूमी आपल्या सह्याद्रीपेक्षा किंवा महाराष्ट्रापेक्षा टोटली वेगळी. मग ती भूमी दाखवण्याचं आहे तरी कसं, कारगिल, द्रास, बटालिक हे दाखवण्याचं काम केलं मला आत्माराम परब. त्यांचा मला आपणहून फोन आला, मॅडम येणार का? आणि मी एका पायावर तयार झाले. 2 वेळेला ते मला त्या भागात घेऊन गेले. त्यामुळे मला टेरेन कठीण म्हणजे काय, आम्हाला साधं चालताना त्रास होत होता, व सैनिकांना किती त्रास झाला असेल याची जाणीव मला झाली. त्याच्यानंतर अर्थातच एक जम्मू, खूप त्यांची म्हणजे जुनी ओळख आहे, विकास वनहास, त्यांनी 1 वर्ष अतिशय छान ट्रिप अरेंज केली होती. ती ट्रिप म्हणायची की तीर्थयात्रा म्हणायची ते तुम्हीच ठरवा. पण मी आणि माझ्यासारखे जवळजवळ 18 आम्ही जण होतो की जे शहीद फॅमिलीशी कनेक्टेड होतो. आणि आम्ही उत्तराखंड, जम्मू, हिमाचल प्रदेश यामधल्या अनेक, त्याच्यामध्ये मग सौरभ कालिया आले, विक्रम बत्रा आले,
ह्या पुस्तकात ज्यांचा उल्लेख केला त्याच्या काही सुधीर वाली आले, असे असंख्य 15-20 जणांना भेटलो. आमच्या ग्रुपमध्ये काही वीर पत्नी पण होत्या, वीर माता पिता होते, मोहित शर्मा, तुषार महाजन त्यांचे आईबाबा होते आणि नागप्पा होते. आत्ता जो विक्रम बत्रा टॉप आहे तो त्यांना दिला होता. ते बरोबर असल्यामुळे आम्हाला खूप त्याच्यातल्या अनेक खूबी ज्या पुस्तकात तुम्ही वाचाल त्या कळल्या. एक मॅप आम्ही जम्मूला, तिथे कारगिल गार्डन आहे, त्या कारगिल गार्डनमध्ये एक तिथे मॅप आहे, सँड मॉडेल केलेलं आहे कारगिलचं, त्याच्यामुळे आणखीन सोपं व्हायला मदत झाली. अर्थातच हे जरी असलं तरी कारगिलवर पुस्तक लिहावं एवढं मला काही माहिती आहे असं नव्हतं वाटत. पुस्तकं वाचत होते, मिळवत होते, पण ती सामान्यपणे कोणीतरी पत्रकाराने लिहिलेली, नागरिकांनी लिहिलेली आणि त्याच्यापासून युद्ध कळतं आहे असं खरंच वाटत नव्हतं, खास करून नागप्पांच्याकडून ऐकल्यानंतर. मग अर्थातच मला एक दिवस भेटले अफरोज, विंग कमांडर अफरोज, त्याला म्हणतात मिसाईल मॅन. ते एक दिवस माझ्या घरी आले आणि त्यांनी मग मला ऑनर पॉईंटची माहिती सांगितली. त्यांनी एक व्हर्च्युअल, म्हणजे आत्ता दिल्लीमध्ये हे झालं आहे, स्मारक झालं आहे, पूर्वी स्मारक नव्हतं. स्वातंत्र्यानंतर 27,000 आपण सैनिक गमावले, ते स्मारक नव्हतं. मग हे जे विंग कमांडर आहे त्यांची पुरीच्या पुरी फॅमिली, बायको, भाऊ, वडील, हे सगळे आर्मी, नेव्ही, एअरशी रिलेटेड, त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून एक व्हर्च्युअल मेमोरियल ह्या शहीदांसाठी तयार केलं होतं. त्याची त्यांनी मला माहिती दिली आणि त्याच वेळेला त्यांनी माझी भेट घडवून दिली. ती म्हणजे 2 बहिणींशी, मेजर द्विवेदी यांच्या ह्या 2 मुली. आणि त्या माझ्याशी जेव्हा बोलल्या तेव्हा मग मी त्या क्षणाला निश्चय केला की आता मला पेन उचललंच पाहिजे हातात. त्या मला सांगत होत्या कि आंटी, जभी जभी कारगिल का छेड़ा जाती है, बात छेड़ी जाती है, तभी हम हमेशा देखते कि अरे हमारे पिताजी का नाम कोई ना कोई तो लेगा. कारण त्यांचे वडील हे 2IC असं त्याला म्हणतात, सेकंड इन कमांड, असे तोफखान्यामध्ये होते. आणि जवळजवळ 1.5 महिना युद्धभूमीवर काढल्यानंतर त्यांना त्याच्यात मरण आलं होतं. पण आमच्या वडिलांचं नाव कधीच कोणी घेत नाही. मग माझ्या मनात आलं, अरे खरंच की असे किती जण असतील. कारण आपण जर म्हणतो जवळजवळ 550च्या आसपास मारले गेले, हजारो जखमी झाले, तर मग त्यांचं नेमकं काय होत असेल. त्याच प्रवासात मग मी मध्ये एक अदम्य आमची ध्येयासक्ती, एक वुंडेड सोल्जरवर पुस्तक लिहिलं. त्याच्या मला 2 भेटले, दीपचंद भेटले आणि त्याच्याशिवाय चिंटले नावाचे भेटले, आंध्र कर्नाटक बॉर्डरवरचे. त्यांच्याकडे काही पुनर्जन्म मिळाले. पण ते म्हणाले, मॅडम मी काय केलं हे नाही सांगू शकणार, कुठे मी रडत होतो नाही सांगू शकणार, कारण माझ्यावर बंधन आहेत, मी नाही माझं मूळ खोलणार. पण त्यांच्याकडून त्यांनी मला जेवढी शक्य होती तेवढी माहिती दिली. अशी मला माहिती माणसं मिळत होती. त्याच्यानंतर अर्थातच पुढचा जो भाग होता तो म्हणजे पुस्तक लिहायचं तर ठरलं. त्याच्या अगोदर आणखीन एक महत्त्वाची भेट मला त्याच्या अगोदर जी घडली ती म्हणजे खरं तर थोडी नंतर घडली, पण मी आत्ता सांगूनच टाकते. ती म्हणजे योगेश जोशी. मला वाटते लेफ्टनंट जनरल, सगळ्यांना परिचित चेहरा. आता गलवान टेकडी जी आहे, आपण जे चीनला 2 हात दिले किंवा मूह दिखाया, जे काय आपण बोलायचं असेल त्याचे ते करते करविते. कारगिलच्या वेळेला 13 जॅक रायफलचे ते कमांडिंग ऑफिसर होते आणि सगळ्यात जास्ती परमवीर चक्र, नंतर महावीर चक्र आणि सगळ्यात जास्ती टॉप्स ज्यांनी कॉन्कर केले यांचं लीड करत होते ते हे. त्यांना भेटून देण्याचं काम अर्थातच माझ्या मुलाचा जो बॅचमेट होता तो हैदराबादचा. बघा जम्मूचे कोणी आहे कोणी काय, हे जे काही अफराज म्हटले ते अर्थातच कुठचे आहेत तर बँगलोरचे आहेत. नागप्पा बँगलोरचे आहेत आणि हे जे आहेत हे जोशी अण्णावासला तिथे मराठी नाही आहेत, ते मला भेटले. आणि त्यांना भेटणं हे खूप माझ्यासाठी एक अतिशय वेगळी आणि मोठी संधी होती. त्याच्यानंतर अर्थातच पुस्तक लिहायचं असं मी ठरवलं. आणि मग मला आमचे वेटरन कर्नल, म्हणजे जसं आपण म्हणतो की आम्हाला पण भरपूर, म्हणजे मलाच असं नाही तर ज्या वीर नारी असतात, आई वडील असतात, त्यांना अनेक प्रॉब्लेम असतात. म्हणजे नॉट नेसेसरी बिकॉज वी हॅव लॉस्ट समबडी, पण काही वेळेला गावातले गुंड, आजार, शेजारी पाजारी, जमीन जुमला, आणखीन मुलं ह्याच्यावरून त्रास देत असतात, आणखीन काही असतं. आम्हाला आमचे ड्यूज बरोबर मिळतात की नाही हे सगळं बघण्यासाठी असतात. एक राकेश चौहान राजस्थानचे, ते मला भेटले. आणि मग मी जेव्हा त्यांना म्हटलं, अरे राकेशजी, आय एम इन पझल्ड, 47 का बुक लिखना है या ये लिखना है. कारण माझ्या मनात होतं 75 वर्ष पूर्ण होत आहे तर पहिल्या लढाईची गोष्ट आपण लिहावी, त्याचा मी अभ्यास सुरू केला होता. ते म्हणाले नहीं, कारगिल तो हीरो तो अभी जिंदा है, आपको ज़्यादा उनको भी अच्छा लगेगा कि अरे हमको अक्षर होता है ना, जो लिखता है तो अक्षर होता है. आणि मग एक दिवस सकाळी माझ्या घरी ते हजर झाले. त्यांच्या हातात एवढी मोठी थप्पी पुस्तकाची होती. त्याच्यामध्ये त्यावेळेचे जे मेजर जनरल होते
वेद मलिक, त्यांच्या पुस्तकासह अनेकांची पुस्तकं होती. त्याचबरोबर सुशांत लेफ्टनंट कर्नल सुशांत या सियाचीनच्या पुस्तकाला ज्यांनी मदत केली होती, त्याच्याकडे एवढं जाडं, म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही, तुमच्या एका हातात पेलवणार नाही एवढं जाडं पुस्तक फक्त कारगिलवर आहे. ते सुशांतच्या आईकडून मला मिळालं. आणि मग माझी लिखाणाला सुरुवात झाली. अर्थातच या ऑनर डॉट पॉईंटवर काही मिळालं, काही लोकांशी मी प्रत्यक्ष भेटले, काही जणांशी मी फोनवरून संवाद साधला आणि अशा प्रकारे हे पुस्तक तयार झालं. पुस्तक लिहिण्यामागचा हेतू माझा फक्त एक आणि एकच होता की ज्यांनी, म्हणजे आपण जे म्हणतो ना की त्यांनी वादा केला होता. एक जण म्हणत होता मौत आएगी तो मैं पहले मौत को मारूंगा. एक जण म्हणत होता मैं तिरंगा लहरा के आऊँगा या तिरंगे में लपट के आऊँगा. वेगवेगळ्या प्रकारे आपले तरुण सगळी ही लढणारी जी होती ती बरीचशी सगळी तरुण अधिकारी होते, सैनिक होते, यांचा आपल्याला विसर पडू नये आणि त्यांना जो योगेंद्र सिंह म्हणतात तसं आम्हाला आमचा वादा निभवता यावा, आम्ही इतिहास विसरू नये. आजही युद्ध सुरूच आहे. या पुस्तकाच्या मागच्या बाजूला मी असं म्हटलेलं आहे की कारगिल संघर्ष म्हणा व ऑपरेशन विजय म्हणा, हे होतं केवळ उत्तर. पाकनं आखलेल्या ऑपरेशन बद्रला दिलेलं. खूप मोठी किंमत देऊन आपण विजय मिळवला खरा, पण बद्रा मात्र थांबलेलं नाही आहे. अगदी आजही ते सुरूच आहे. बद्र ऑपरेशनला सुरुवात झाली 710मध्ये, जेव्हा पहिल्यांदा मोहम्मद घोरी भारतावर चालून आला. आणि आज तागायत रूप त्याचं बदलतं आहे. कधी काही वेळेला अर्थातच काय म्हणतो आपण त्याला लव जिहाद होतो, काही वेळेला लोकसंख्या वाढवली जाते, डेमोग्राफी बदलली जाते, आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत, आमच्या मंदिरांची तोडफोड अजूनही सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकारे आजही आपल्याला भारतामध्ये ऑपरेशन बद्रला तोंड द्यायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही आणि मी प्रत्येकाने तयार व्हायचं आहे. पुस्तक तर तयार झालं, मात्र जे काही माझ्या मनामध्ये आहे, जसं ह्या पुस्तकामध्ये जर तुम्ही उघडून बघितलं तर सगळीकडचे योद्धे जसे आहेत, पुस्तक बनवायला जसं वेगवेगळ्या प्रांतातल्या लोकांनी मला मदत केली, अगदी तसंच तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकाने हे पुस्तक घ्यावं, वाचावं, त्याच्यामधला अर्थ समजून घ्यावा. ऑपरेशन बद्र म्हणजे काय हे समजून घ्यावं. ते योद्धे कसे लढले, कसे लहानपणी वाढले, त्यांच्या आईवडिलांची भूमिका काय होती, त्यांच्या फॅमिलीला नंतर फेस काय करावं लागलं, त्याच्यावर तुम्ही स्क्रिप्ट पे बनवू शकता, गॅदरिंगमध्ये काही करू शकता, स्टोरी टेलिंगमध्ये सांगू शकता, शौर्यकथा या संदर्भात तुम्ही देऊ शकता. पण तुमच्यापर्यंत हे पोचलं पाहिजे. कोणीतरी असं काहीतरी काम केलेलं आहे, सतत 22 वर्ष प्रयास केलेला आहे. मी तर म्हणते हे माझं एकटीचं काम नाहीच आहे. एवढंच कशाला, याच्यात जे कोट्स वापरलेले आहेत ना, हे कोट्स मी वापरलेले आहेत अटल बिहारी वाजपेयी, ही इज नो मोर. पण त्यावेळेला ते पंतप्रधान होते. पाकिस्तानला वाटत होतं हे कसले कविमनाचे दुबळे पंतप्रधान, हे काय करणार आहेत, त्यातून अल्पमतातलं सरकार. पण असं नाही झालं. आपण करारा जबाब दिला आणि मग जेव्हा त्यांचे कोट्स मी वापरत होते तेव्हा जणू काही मला वापरत होतं की अटल बिहारी वाजपेयीसुद्धा मला जणू काही आशीर्वाद देत आहेत आणि सांगतायत की प्रत्येक भारतीयापर्यंत हे तू पोचव. मला असं वाटतं त्या दिवशी जर तुम्ही ऐकलं असेल समारंभाच्या दिवशी, तर अनेकांनी सूचना केल्या की याची हिंदी आवृत्ती निघून देत, इंग्लिश आवृत्ती निघून देत. ती कधी निघेल मला माहिती नाही. मी माझं काम केलं, मात्र हे सगळ्यांपर्यंत पोचवण्याचं काम कोणी केलं असेल तर मला वाटते हर्षल कन्सारा. बघा, हर्षल कन्सारा आडनावं तुम्ही आहे का, वेगवेगळ्या भागातल्या वेगळ्या माणसातली, व्हॉईस ऑफ मुंबई याचा करविता. त्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि त्याच्याहीपेक्षा मला ज्यांचं नाव उल्लेख करायलाच पाहिजे की ज्यांच्यामुळे एवढा ग्रेसफुल समारंभ झाला, अनेक मीडिया उपस्थित राहिला. कारण मीडिया जोपर्यंत नसेल तो तुम्ही केलेल्या कामाला प्रसिद्धी मिळत नाही. कितीही काम चांगलं असून देत, आणखी महान असून देत, उपयुक्त असून देत, मी तर म्हणते, मी महान बिहान म्हणतच नाही, उपयुक्त असून देत, ती उपयुक्तता पटवून देण्यासाठी तुम्हाला लागते प्रेस. आणखीन मग या सगळ्याची जबाबदारी माझ्या खांद्यावरून अलगद उचलली, ती म्हणजे लोढांनी, मंगलप्रभात लोढा. सगळ्यांना माहिती असलेलं नाव, एक मोठे प्रसिद्ध बिल्डर म्हणून. पण मी नेहमी तेच म्हणते की सिमेंट कॉन्क्रीटच्या बिल्डिंग बांधणं तर खूप सोपं आहे हो, पण मनानं बांधण्याचं काम ज्यांनी केलं ते मंगलप्रभात लोढा. मला वाटते माझा आणि त्यांचा संपर्क आजचा नाही आहे, अनेक वर्षांचा आहे. त्याने मी एक साधा मेसेज पाठवला, मंगलजी 22 साल पुरे हो रहे हैं, हम क्या कर सकते हैं. आणि मग सगळी चाकं फिरली आणि महिन्याभरामध्ये हा असंख्य अतिशय ग्रँड अशा प्रकारचा समारंभ केला.
समारंभ केला, पुस्तक प्रकाशित झालं म्हणजे काम संपलं नाही. माझं आता काम आणि तुमचं ऐकणाऱ्यांचं काम असं आहे की याच्यातला प्रत्येक योद्धा, प्रत्येक मुवमेंट, त्याच्यामधलं जे काही सगळं आहे ते इतरांपर्यंत पोचवणं. कारण ऑपरेशन बद्रला उत्तर द्यायचं आहे तुम्हाला आणि मला. याच्यात जे शहीद झालेले आहेत ते कोणी असू देत, सौरभ काली असू देत, पुनीत असू देत, किंवा आणखीन कोणीही असू देत, गोगोई असू देत, त्यांचं काम त्यांनी केलं आहे. आम्हाला आमचा वादा निभावायचा आहे आणि आम्हाला पुढे जायचं आहे आणि ह्याच्या पुढचा भारत आपल्याला घडवायचा आहे. जर आपण अशी झुंज देत राहिलो, आतंकवादाची झुंजत राहिलो, तर आपल्या मनात जे आहे भव्य भारताचं स्वप्न ते साकार होणार नाही. यांचा मुकाबला तयार करण्यासाठी आपणही वादा करूया. सांगूया सगळ्या ह्या कारगिल वीरांना, शहीदांना नाही म्हणत आहे मी, वीरांना म्हणते आहे की आज असंख्य जण जिवंत आहेत, हजारो हात राबवत होते. त्यांना सगळ्यांना सांगूया आम्ही तुमचे ऋणी राहू आणि तुमचा वादा आम्ही पुढे करू. नमस्कार.